नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वनरक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 23 पाहायची आहे. तर सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जागतिक वन्यजीव दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 3 मार्च. काझीरंगा हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? आसाम. सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगली. भूमध्य राजस्थानमधील घणापक्षी अभयारण्याचे नवीन नाव काय आहे? तर केवलदेव हे नाव आहे. त्यानंतर राज्य आणि राखीव जंगल यांच्यातील कोणती जोडी बरोबर आहे? तर या ठिकाणी मित्रांनो कर्नाटक बंदीपूर ही जोडी या ठिकाणी बरोबर आहे. खालील विधाने पहा. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात. पळस, शिसम, खेर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. तर या ठिकाणी मित्रांनो फक्त पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात. कारण कशामुळे? तर या ठिकाणी मित्रांनो उन्हाळ्यात हवामान विषम असतात त्यामुळे. गुजरात राज्यातील गीर अभयारण्य रिकामी जागासाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे. कशासाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी मित्रांनो सिंहासाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे. भारतामध्ये दर वर्षांनी पशुगणना केली जाते. दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे कोणतं? तर ते आहे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र. काझीरंगा अभयारण्य रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंडा. भारतात राष्ट्रीय उद्याने आहेत. किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो 104 राष्ट्रीय उद्याने आहेत. झाडांच्या उंचीनुसार खाली दिलेल्या जंगलांच्या प्रकारांची चढत्या क्रमाने मांडणी करायला सांगितलेली आहे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब, क, अ येतं. या ठिकाणी उंचीनुसार या ठिकाणी पानझडी वने सगळ्यात खाली चढत्या क्रमाने विचारली. क मध्ये येतं मित्रांनो या ठिकाणी. तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी 2 हे पर्याय क्रमांक उत्तर बरोबर येतं. त्यानंतर पुढील 2 विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे. याकडे उष्णकटिबंधीय सदाहरित वने एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे उदाहरणार्थ शिसम. उष्णकटिबंधीय सदाहरित वने झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ उदाहरणार्थ साग. तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे. सन 2009 मधील वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करायला सांगितलेली आहे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी जास्त ते कमी मध्ये मित्रांनो क येतं पहिल्यांदा. म्हणजे सगळ्यात जास्त मध्य प्रदेश, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड आणि त्यानंतर महाराष्ट्र असं प्रमाण येतं वनांचं. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान हे होय जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे आहेत. आणि यामध्ये मित्रांनो पुढील प्रमाणे याच्याकडे 4 पर्याय दिलेत. आणि त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणत्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. 2 आणि 6 म्हणजे भारतीय चित्ता आणि 2 शिंगी गेंडा. त्यानंतर योग्य जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी अचूक उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच या ठिकाणी सदाहरित वने म्हणजेच या ठिकाणी 2 आहे रबर. पानझडी वने 4 साग आहे. काटेरी वने 3 आहे खारफुटी. समुद्राकाठची वने या ठिकाणी मित्रांनो जी आहेत ते 3 आहेत. काटेरी वने या ठिकाणी मित्रांनो बाभूळ येतं आणि समुद्राकाठची वने ही खारफुटी येतं. त्यानंतर पुढे पहा. खालील अभयारण्य व राज्यांच्या योग्य जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. आणि या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी तुम्हाला अचूक उत्तर मिळेल. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 4 मध्ये डाजिगाम अभयारण्य याचं उत्तर येते मित्रांनो ड येतं जम्मू आणि काश्मीर. त्यानंतर पेरियार अभयारण्य याचं उत्तर येतं मित्रांनो अ. या ठिकाणी पेरियार अभयारण्य जे आहे त्याचं उत्तर येतं अ. म्हणजे सुंदरबन. हे पश्चिम बंगालचं क येतं मित्रांनो या ठिकाणी मानस. आणि याचं केरळचं ब. पश्चिम बंगालचं क आसाम. त्यानंतर केरळचं जे आहे मित्रांनो या ठिकाणी अभयारण्य जे येतं ते ब येतं मानस अभयारण्य. या ठिकाणी प्रश्नांमध्ये थोडं बहुत मित्रांनो प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत त्या गोष्टी समजून घ्या. रेनगण हे कोणत्या प्रकारच्या ओलीत पद्धतीचे दुसरं रूप आहे?
याचं फवारा पद्धतीचं दुसरं रूप आहे. त्यानंतर उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर ही जात मित्रांनो बकरी या जनावराची आहे. मेंढीची भारतातील पहिली जात कोणती? तर या ठिकाणी मित्रांनो काश्मीरी मेरिना ही मेंढीची पहिली जात आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, मेंढीची भारतातली जात कोणती? तरी काश्मीरी मेरिना सांगितलं. शहरीकरण, औद्योगिकरण आणि शेतीच्या वाढीमुळे खालीलपैकी कोणाच्या नैसर्गिक मूलस्थानाच्या नाशास परिणाम होतो? तर वन्यजीव हे उत्तर येतं. त्यानंतर विभागामार्फत मोकळी जागा, सार्वजनिक आणि खाजगी जागेत लोकांच्या सहभागातून झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो, सामाजिक वनीकरण विभागामार्फत. त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी भारतामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या इतके टक्के क्षेत्र हे जंगली क्षेत्र आहे, तर ते आहे मित्रांनो जंगलाखालचं क्षेत्र आहे तर ते 22% आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वनरक्षक या पदासाठी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 23 पाहिली. काही करेक्शन सजेशन्स असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.